मेडिक्लेम पॉलिसी हे एक प्रकारचे आरोग्य विमा पॉलिसी आहे, ज्यामध्ये कोणत्याही विम्याच्या रकमेपर्यंत कोणतीही आरोग्य आपत्कालीन परिस्थिती असल्यास आपल्या वैद्यकीय खर्चाची भरपाई होते. विमाधारक अपघात किंवा आजारी असो किंवा रुग्ण कव्हर, डे केअर ट्रीटमेंट इत्यादींसह रुग्णालयात दाखल होण्यास कारणीभूत ठरतो. भारतातील आरोग्य विम्याबद्दलच्या जागरूकतेत हळूहळू वाढ होत असताना आरोग्य विमा योजना खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. आरोग्य विमा उद्योगाला भेडसावणारा एकच तोटा म्हणजे आरोग्य विम्याच्या फसवणुकीच्या संख्येत झालेली वाढ. बऱ्याच वेळा फसवणूक हेतुपुरस्सर केली जात नाही, परंतु ते पॉलिसी धारक तसेच विमा कंपन्या दोघांनाही प्रभावित करतात. मात्र सिन्नर शहरातील असंख्य छोटे मोठे हॉस्पिटल आहेत, ज्यात मानवी सेवा ही ईश्वरी सेवा मानण्याऐवजी तो एक व्यापार तयार केला आहे. आता एकदा रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात पोहोचला तर त्याला पहिला प्रश्न विचारला जातो की आपली मेडिक्लेम पॉलिसी आहे का. नंतर त्यावर उपचार पद्धती सुरू होतात. मग आजार छोटा जरी असला तरी हॉस्पिटलमधील काही एजंट त्यास मोठा आजार दाखवून केवळ मेडिक्लेम पॉलिसी कंपनीकडून जास्तीत जास्त रक्कम वसूल करते आणि पेशंटला सुद्धा मेडिक्लेम मध्ये हे बसत नाही ते बसत नाही असं सांगून जादा रक्कम पण वसूल केली जाते. असले प्रकार जवळजवळ सिन्नर मधील सर्व नामांकित हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. मात्र रुग्ण आपण बरे होतो ना म्हणून पुढे येऊन सांगण्यास धजावत नाही. मात्र आता मेडिक्लेमच्या नावानं एखाद्या कंपनीला फसवून त्या कंपनीकडून पॉलिसी क्लेमच्या नावाखाली गंडा देत असलेल्या एक रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे आणि तोही यात हॉस्पिटलला मदत करणाऱ्या एक एजंटच म्हणू शकतो. अशा व्यक्तीनं आपले कमिशन न मिळाल्यानं उघड केला आहे. या व्यक्तीनं हॉस्पिटलमध्ये चालत असलेला भोंगळ कारभार उघड केला आहे. आता एक महिला रुग्णाशी केलेली अश्लील वर्तवणूक असो की आजार नसताना केवळ आर्थिक लोभापोटी एखाद्या तंदुरुस्त व्यक्तीला आजारी दाखवून मेडिक्लेम पास करून लुबाडलेली रक्कम असो, ती या संबंधित व्यक्तीनं उघड करून त्याची माहिती सिन्नरकरांचा आवाज SN न्यूजला दिली आहे. आणि त्यातल्या त्यात काल काय किस्सा केला त्या डॉक्टरने. काल रात्री मला समजलं नाही, जे सकाळी उठलो ते सांगितलं. मोरे पेल नाही का होता तो, काय किस्सा हे बायांना त्रास देत होता तो, हे करा ते करा. असे कपडे त्यांचे पण माझे पण वरती पाय करा, पुढे दुखत तसंच दुखाय फक्तच बोलायचं ना. पण तो त्यांनी ऑपरेशन नाही करेल ना, त्याचा काही संबंध. त्याची नाही, आम्ही पेशंट नाही, त्याची पेल राहतो. द्यायची होती पण मग काय झालं माहिती का, ते काय होते माहिती का, आपली एक हे करीत पण हॉस्पिटलचं नाव बदनाम आपण त्याच्यामुळे घाबरतो. नको उद्या यांच्या आपल्या सगळ्याला त्रास झाला. कोण पाहत. बरोबर आहे, असे जोडून द्यायचे त्याच्या नाही. पण त्यांच्या पायाला लागेल आणि तो हे पाय वर करा आणि हे वर करा, काय संबंध. रात्री किती वाजता मला सकाळी समजलं. मग मी म्हटलं काय झालं. काही नाही, जेवण झाली. तुम्ही पण मी मोबाईल मध्ये होतो बहुतेक. मग बहुतेक होते ते सर होते त्यांच्या बरोबर. असं तो काही एकटा पण नव्हता, ते होते दोन्ही वेळेस. पण किती 10 मिनिटं अगोदर चेक करून गेल्या, 10 मिनिटांनी परत आम्हाला काय रोग झालाय तो पेल 10 मिनिटांनी आला चेक करतोय. पेल राहतो तो कंटिन्यू. अशी तोंडावर मी त्याला पाहिलं, तोंडावर पांघरून घेतलं, माझं पांघरून ओढलं. हा तर मला बघून तुम्ही पांघरून घेतलं. काय टेन्शन मध्ये तुमच्या नाड्या खूप पळत आहे. मला म्हणलं तुमच्या नाड्या, माझ्या नाड्या काही क्षमता राहणार आहे. 5 दिवस झाले ऍडमिट आहे आणि काय फेक क्लेम आहे माझा. पण कोणत्या कंपनी त्यांनीच काढली पॉलिसी. गोडीजीटचा आत्ता एक फेक मारला ना त्यांनी, भाबड म्हणून पोरगा, त्याला पाईल झाले ते आणि त्याने क्लेम मारला याचा. त्यांनी पण काहीतरी व्हायरल दाखवलं. असे भरपूर चालतं त्यांच्याकडं. यांच्याकडे सगळे फेकच क्लेम आहे. माझा फेक आहे. मी मस्त 4 दिवस झाले ॲडमिट आहे. कोणती कंपनी त्यांनीच काढलं आहे. माझे पैसे घेणे त्यांच्याकडनं COT त्यांनी काही दिलं नाही. मग ते म्हणे वा तुम्हीच ॲडमिट. बाबा म्हटलं कर, म्हटलं आता काय कंटिन्यू फेक क्लेम चालतं आहे. हे फक्त फेक क्लेमवरतीच आहे, त्यांचं काहीच नाही बाकी. गोडीजीटचं तर लवकर पास होतो. तुम्हाला 3 वर्ष झालं, तुम्हाला काय ऑपरेशन दाखवणार असाल. ऑपरेशन दाखवायचं पण साराच क्लेम केला त्यांनी. फक्त 28,000 मध्ये किती येणार. 20,000 अप्रूव्ह केले.
दाखवायचं होतं ना कोणाला तरी. नाही ना 28 क्लेम नाही ना, जरा मोठा क्लेम असता तर मग तुम्हाला परत 28 आले का, म्हणजे अप्रुव्हल आलं का? प्रियत आला असेल. प्रिय आलंय, 28 टाकलं, ते 20 आलं. फायनल 28 टाकलं का? काहीच नाही टाकलं मग ते. कधी टाकले? त्रास होतोच मला, माझं काही ओव्हरकेमच आहे. मला केक लाभला ना, टाईम नाही एवढी. केक केली क्लेम कोण थांबलं एवढं. कंपनी सुट्ट्या नाही. राईट राईट फास्टनर माझे मित्र आहे ना, राईट राईट फास्टनर. हे पहा कशा पद्धतीने फेक क्लेम केला जातोय. मी घरी जेवायला आलेलो आहे आज. 2 दिवस झाले मला ॲडमिट दाखवलेलं आहे, पण सगळ्या कशा पद्धतीने या गोष्टी चालतं या हॉस्पिटलला, त्याचा लवकरच खुलासा आम्ही करणार आहोत. हा बघा, जेवायला आलो घरी, आता सलाईन लावलेलं. गेल्या 4 दिवसापासून ॲडमिट आहे फेक साईबाबा हॉस्पिटल येते. सलाईन द्यायचे. बघा कशा कारभार चालतो. एक स्टिंग ऑपरेशन आहे, स्टिंग ऑपरेशन. हॉस्पिटलला गेल्या 8 दिवसापासून 25 तारखेपासून ॲडमिट आहे आणि चालू आहे. एक स्टिंग ऑपरेशन आहे. बघा मी परवाच्या दिवशी दाखवलं तेच सलाईन, म्हणजे 25 तारखेपासून हे सलाईन आहे. मी इथं मला झोपून ठेवलेलं आहे. अजून क्लेम काही ॲप्रूव्ह झालेलं नाही आहे. अशा पद्धतीने फेक क्लेम करण्याचं स्टिंग ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे. 25 तारखेपासून ॲडमिट ठेवलेलं आहे मला. आणि हे डॉक्टर आहे खैरनार, डॉक्टर प्रदीप खैरनार, डॉक्टर साईबाबा हॉस्पिटल वाळवेस, त्यांच्या भेटेल एवढ्यात काढतात. खूप लोकांचे फेक क्लेम आहेत इथं. नमस्कार, मी योगेश शांताराम क्षत्रिय सर, सिन्नर. आज मी तुम्हाला एक अशा स्कॅमबद्दल सांगणार आहे की जी मला मनापासून खदखद होती, पण ती मला तुमच्या समोर व्यक्त व्हायची होती, पण होता येत नव्हतं. काही दबाव, काही प्रेशर माझ्यामुळं असल्यामुळं, माझं माइंडसेट खराब केल्यामुळं मी ते तुमच्यापर्यंत सांगू शकलो नाही. पण आज डोक्यावरतून पाणी गेल्यानंतर मी आज तुमच्या समोर येऊन या सगळ्या काही गोष्टीचा उलगडा करत आहे. आज आपल्या सिन्नर शहरामधील डॉक्टर प्रदीप खैरनार यांचं हॉस्पिटल श्री साईबाबा हॉस्पिटल वाळवेस येथील यांच्याशी काही कारणास्तव माझा संबंध आला. सगळ्यात पहिले माझा मुलगा ॲडमिट होता आणि त्यांच्याकडे पहिले विविध प्रकारचे ESIC आणि बाकीचे क्लेम्स होते आणि काही मित्रांच्या संबंधाने माझ्या त्या डॉक्टरांशी ओळख झाली. ती ओळख झाल्यानंतर मी सर्वप्रथम मला तिथं मी मुलाला ॲडमिट केलं होतं. ॲडमिट केल्यानंतर तो ॲक्च्युअल आजारी झालेलाच होता, पण मग त्यानंतर मला तिथं असं व्यवस्थित सगळी काही सुविधा भेटली वगैरे. त्याच्यामुळे मला वाटलं की चांगलं, इथं गर्दी पण कमी राहते, हॉस्पिटलला व्यवस्थित सिस्टर आणि बाकीच्या गोळ्या औषध ट्रीटमेंट व्यवस्थित चालते. पण त्याच्यानंतर मला असं समजलं की इथे फेक क्लेम चालतात. फेक क्लेम चालतात तर मी फक्त माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसून ते लोक, त्यांचे जे रिसेप्शन, मॅनेजमेंट, डॉक्टर स्वतः ते सांगायला लागले की आम्ही असं अशा पद्धतीचं करतो. तर पॉज केलाय का? फेक क्लेम म्हणजे काय? फेक क्लेम म्हणजेच काय की याच्यामध्ये काय करायचं की ज्याच्याकडे इन्शुरन्स पॉलिसी आहे आणि त्यांच्याकडे त्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना ते काय करायचे, त्या कंपन्याचा माणूस पकडून त्याला मुद्दामून झोपून त्याला सलाईन बिलाईन लावून दाखवून आणि खोटे रिपोर्ट त्याचे बनवून, त्याचबरोबर त्याचे सगळे काही रिपोर्ट सगळे खोटे बनवून ते काय करायचे की 5 दिवस ऍडमिट ठेवायचे. त्याच्यानंतर कंपनीवाले लोक जर त्यांच्याकडे येऊन गेले आणि ते व्हेरीफाय करायचे की बाबा खरोखर पेशंट तिथे जागेवर आहे, ऍडमिट आहे, आणि तो जो काही क्लेम आहे ते दाखवायचे त्यांना आणि तो क्लेम पास होऊन जायचा. त्याला कुठल्याही प्रकारचं चाराण्याचं औषध नाही, कुठल्या प्रकारचे मेडिसिन नाही. त्याच्या बदल्यात ते काय करायचे की डॉक्टर अर्धे पैसे 50%, समजा उदाहरणार्थ ₹1,00,000 बिल मंजूर झालं, ₹1,00,000 डॉक्टरच्या अकाउंटला आले, तर ₹1,00,000 डॉक्टरला, डॉक्टर पैकी ₹50,000 समोरच्या कस्टमरला देणार, ₹50,000 ते ठेवणार. अशा पद्धतीने त्यांच्याकडे क्लेम चालू झाले. सर्वप्रथम मी काय केलं की माझ्या परिचयातले असलेले जे लोक आहेत त्यांना सांगितलं मी की बाबा असं असं चालतं इथं, असं असं मला समजलंय. मग काही लोकांनी स्वतःहून तिथं जाऊन आणि डॉक्टरनी मला इन्व्हॉल्व्ह करून, मला बोलून, मला मध्यस्थी टाकून त्यांनी काय केलं, फसवलं मला. ते म्हणे सर तुम्ही सांगा, तुम्ही रेफरन्स द्या. मी रेफरन्स देत गेलो, त्याच्याकडे लोक येत गेले
येत गेले तर त्यांनी डायरेक्ट नंतर त्याचे क्लेम पण पास झाले. काही पेशंट त्यांनी संकल्प हॉस्पिटल नाशिक, डॉक्टर विजय समथिंग काहीतरी नाव, महाले डॉक्टरांकडे त्यांनी पाठवले आणि त्यांचं काहीतरी असंच फेक क्लेमच्या बाबतीत घेणं देणं बाकी होतं, तर त्यांनी त्यांचे पैसे अडकून ठेवले. त्या लोकांचे पैसे ज्यांना मी दाखवलं होतं की असा असा क्लेम चालतो, त्यांनी मग एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळं त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे बोट दाखवलं आणि मला सांगितलं की सर आता तुमच्यामुळेच आम्ही त्यांच्यापर्यंत गेलेलो आहे आणि आमचा काही संबंध नसताना आम्हाला त्यांनी अडकवलेले आहे आणि फेक क्लेम माझ्याकडनं करून घेतलेले, आमचे 5-5 दिवस वाया गेलेले, आता हे पैसे तुम्हीच भरून द्या. तर वैयक्तिक हे पैसे सगळे मी त्यांना 50%च्या हिशोबाने जे काही बिल आलेले आहे ते भरून दिले. डॉक्टरांनी त्याच्या बदल्यात शेवटी मी सांगितलं की सर हे फार डोक्यावरनं पाणी जातंय, बोलून त्यांनी शेवटी तयार झाले आणि त्यांनी मला फक्त 75,000 रुपयाचा चेक दिला. तो 75,000चा चेक माझ्या नावे दिला, तो डिपॉझिट केला आणि त्यातले पैसे आले. याच्या अगोदर पण एक क्लेम असंच त्यांनी केलं होतं, समोरच्याला अटकवलं होतं, त्यावेळेस पण त्यांनी मला एक 30 का 35,000 रुपयाचा चेक दिलेला होता, पण त्यामध्ये पण त्यांनी पैसे जास्त खाल्ले आणि माझ्या खिशातनं पैसे जायला लागले. हे सगळं मी एकाच वेळेस केलं असल्यामुळं आणि ते मला एकाच वेळेस त्यांनी फसून घेतल्यामुळं मोठी रक्कम त्यांनी खाऊन घेतली आणि नंतर मला ते टप्प्याटप्प्याने मला शांत करत, थोडे पैसे माझे बुडवत त्यांनी असं काही सुरुवात केली. आणि आज रोजी त्यांनी, मी तिथं गेला असता, परत 1-2 क्लायंटचे पैसे त्यांनी अडकवलेले आहे. त्या क्लायंटला पण त्यांनी इकडं तिकडं पाठवून यांच्या थ्रू सगळं नेटवर्क चाललं आणि काही पेशंट तिथं पण अडकलेले होते. या संदर्भात मी एक स्टिंग ऑपरेशन स्वतः केलं. त्यांनी मला पण या गुन्ह्यामध्ये सामील करून घेतलं. मी माझी पॉलिसी न देता त्यांनी त्यांच्या पद्धतीने कुठली पॉलिसी केली हे मला माहिती नाही. त्यांनी माझ्या पण नावावरती मला 5 दिवस झोपून 1 ते 1.5 लाख रुपये त्यांनी काहीतरी काढले. ते पैसे पण त्यांनी घेतले. मी म्हटलं मला नकोय, पण त्यांनी मी फसल्यामुळं आणि लोकांप्रती माझी इमेज चांगली असल्यामुळं मी लोकांचे पैसे भरून दिले आणि माझे पैसे अडकल्यामुळं मी त्यांच्याकडे वारंवार जाऊ लागलो आणि माझे पैसे मला काढून द्या, माझे पैसे मला द्या, असं मी त्यांच्याकडे विनवणी करू लागलो. पण आज रोजी त्यांनी मला तिथले त्यांचे रिसेप्शनिस्ट विशाल चव्हाण आणि त्यांच्या सहयोग्यांनी मला मारहाण केली आणि वरतून ते मला धमकी देऊ लागले की आम्ही पोलीस स्टेशनला चाललोय, आम्ही तुमच्या नावाची कंप्लेंट करू वगैरे वगैरे. अशा पद्धतीने त्यांना पूर्ण बनाव करून मला फसवलं. पाणी एकदम डोक्यावरनं जायला लागल्यामुळं मी अगोदर मी सांगितलं होतं की मी मीडियाकडे चाललोय, मी मीडियाकडे जाणार आहे आणि तुमची कंप्लेंट करणार आहे, तर त्याला घाबरून त्यांनी मला त्यावेळेस चेक दिला होता. पण आणि नंतर ते मला दबाव टाकायला लागले की जर तू गेला तर आम्ही तुझ्या जीवाचं बरं वाईट करू, तुला मारहाण करू, अशा पद्धतीने ते आम्हाला सांगत होते. पण मी आज शेवटी डोक्यावरती पाणी जाऊन आणि मला वाटलं की हे जे काही चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे, माझ्या मनाला आज पटलंच नाही अजिबात. माझ्यावरती पण मारहाण झाली. तर मी म्हटलं की नाही, आज हा जो काही गुन्हा आहे हा सगळ्या समाजासमोर, सगळ्या सिन्नरकरांसमोर आणि सगळ्या डॉक्टरांच्या पेशाला काळिंबा फासणारा हा गुन्हा हा प्रदीप डॉक्टर खैरनार सर करत आहे आणि त्याची सहकारी करत आहे. तर माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की हे हॉस्पिटलवरती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. त्याबरोबर सर्व विमा कंपन्यांना पण मी रिक्वेस्ट करतोय की याची सगळी क्रॉस चॅली झाली पाहिजेत. मी पण मला पण त्यांनी गुन्ह्यामध्ये सामील करून घेतलेले आहे. तर माझ्यावरती पण जो काही मला जी काही शिक्षा भेटेल ती मी शिक्षा भोगायला तयार आहे. काही नामांकित हॉस्पिटल तर नवख्या किंवा कुठल्याही डिग्री नसताना स्वयंघोषित डॉक्टरांना थेट घरी जाऊन उपचार देण्यासाठी पाठवून जादा रक्कम वसूल करत आहे. तर एका नामांकित बाळ रुग्णालयाच्या डॉक्टरांनी देखील निवा बुफा या मेडिक्लेम कंपनीकडून मेडिक्लेम पास करून देखील एका रुग्णाला कागदपत्रात कमतरता दाखवून पुन्हा रुग्णालयाकडून क्लेम पास न झाल्याचं दाखवून रक्कम घेतल्याचं उघड झालं आहे. त्यात रियाबर्स ही पद्धत तर डॉक्टरांसाठी जणू संजीवनीच. आधी पेशंटकडून रक्कम काढून घेणार, पेशंटला क्लेम पास करून देतो सांगणार आणि काम झालं की डॉक्टर्स हात वर करून एजंट आणि रुग्णांमध्ये वादावाद निर्माण करून देत असल्याचे प्रकार स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ देखील एससी न्यूजच्या ताब्यात मिळाले असून संबंधित रुग्ण अजूनही डॉक्टरांच्या न्यायाकडे डोळे लावून बसल्यानं काहींनी ते व्हिडिओ अद्याप व्हायरल न करण्याचं ठरवलं आहे. मात्र ही गंभीर बाब संबंधित दवाखान्याची चौकशी करून दोषींवर त्याचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी होत आहे. एसएन न्यूज साठी विजय शितोळे.